एकदा एम.के. स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष सत्तेत येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। भाजप स्टॅलिन यांना पुन्हा सत्तेत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे तमिळनाडूचे राज्यपाल विजय थलपती यांच्याकडे बहुमत मागत वेळ काढूपणा करत असल्याची टीका होतीये। 2021 तमिळनाडू विधानसभेत डीएमकेनं बहुमत सत्ता मिळवली, मात्र यावेळी डीएमकेला पराभवाचा सामना करावा लागलाय। डीएमकेचे फक्त 59 आमदार निवडून आलेत, त्यामुळे एम.के. स्टॅलिन यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलाय। आता एम.के. स्टॅलिन यांना पुढील 5 वर्ष विरोधात बसावं लागणार आहे। मात्र यावेळी भाजप मोठी खेळी करत भाजपचा कट्टर विरोधक अशी ओळख असणाऱ्या स्टॅलिन यांना तमिळनाडूत सत्तेत आणणार असल्याची चर्चा आहे। मात्र अशी चर्चा का सुरू आहे? स्टॅलिन यांनी पीएम मोदींना आणि भाजपला नेहमीच विरोध केलाय। कोणत्याही मुद्द्यावरून स्टॅलिन मोदी सरकारला घेरताना दिसतात। मात्र एवढ्या कट्टर विरोधक असणाऱ्या स्टॅलिन यांना भाजप सत्तेत का आणण्याचा प्रयत्न करेल? इंडिया आघाडीतील विरोधी पक्ष असणाऱ्या डीएमके पासून भाजपला काय फायदा होणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर, लोकसभेत नामंजूर झालाय। भाजपनं लोकसभेत हे विधेयक आणल्यानंतर विरोधकांनी याला विरोध केला। महिला आरक्षणाच्या नावाखाली लोकसभेत आणि विधानसभेतल्या जागा वाढवल्या जाणार आहेत, त्यामुळे उत्तर भारतातील राज्यांना मोठा फायदा होणार आहे आणि दक्षिण भारतातील राज्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागणार आहे, असं म्हणत विरोधकांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलंय। लोकसभेत या घटना दुरुस्ती विधेयकावर मतदान घेण्यात आलं। घटना दुरुस्तीच्या बाजूने 298 मतदान झालं, तर घटना दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात 230 मतं नोंदवली गेली आहेत। एकूण 528 खासदारांनी मतदान केलं। 528चं 2/3 352 होतं। त्यामुळे घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी आवश्यक संख्याबळ सरकारकडे नसल्याचं स्पष्ट झालं। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संविधान 131वी दुरुस्ती विधेयक 2026 नामंजूर झाल्याचं जाहीर केलं। यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी इतर 2 विधेयकं पुढे न नेण्याचा निर्णय घेतला। राज्यघटनेच्या कलम 368 नुसार कोणतीही घटना दुरुस्ती मंजूर करण्यासाठी सभागृहात हजर असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान 2/3 बहुमत आवश्यक असतं। या विधेयकाद्वारे लोकसभेच्या जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवणं आणि 2011च्या जनगणनेनुसार मतदारसंघ पुनर्रचना करून महिला आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न होता। मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पहिल्यांदा एवढा मोठा झटका बसला। मोदी सरकारनं कलम 370 हटवणं, 3 तलाक हटवणं अशी ऐतिहासिक निर्णय घेतले, मात्र त्यांना या धाडसी निर्णयात देखील अडथळा आला नाही। पण महिला आरक्षण विधेयकात मोदी सरकारला मोठा धक्का बसलाय। भाजप आपल्या निर्णयावर ठाम असते असं म्हटलं जातं, त्यामुळे मोदी सरकार पुन्हा प्रयत्न करून हे विधेयक लोकसभेतून आणि राज्यसभेत पास करून घेईल असं म्हटलं जात आहे। याचं पहिलं पाऊल म्हणून मोदी सरकारनं आम आदमी पार्टीचे 7 खासदार फोडल्याची चर्चा आहे। राज्यसभेत एकूण खासदारांची संख्या 245 आहे। यातून भाजपचं संख्याबळ आता आपचे 7 खासदार पकडल्यानंतर 148 वर गेलंय। जर आता हे विधेयक राज्यसभेत पास करायचं असेल तर भाजपला 164 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे। त्यामुळे आता भाजपला विशेष बहुमतासाठी 16 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे। स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाकडे लोकसभेत 22 खासदारांची संख्या तर राज्यसभेत 8 खासदारांची संख्या। जर भाजपने तमिळनाडूत स्टॅलिन यांना पुन्हा सत्तेत बसवलं तर या बदल्यात भाजप केंद्रात डीएमके कडून पाठिंबा मागू शकतं। जर डीएमकेने भाजपला पाठिंबा दिला तर भाजपला हे विधेयक पुन्हा एकदा पारित करून बहुमत मिळवता येऊ शकतं। त्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसनं महाविकास आघाडी स्थापन करून जसं भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं होतं, तसंच आता भाजप तमिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष ठरलेला टीव्हीकेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी डीएमके आणि एआयएडीएमके सह इतर पक्षांना एकत्र आणून स्टॅलिन यांना पुन्हा सत्तेत बसू शकतात अशी चर्चा आहे। या फक्त चर्चा आहेत, अद्याप भाजपकडून किंवा डीएमके एआयडीएमके या पक्षांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। स्टॅलिन कधी सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देणार नाही असं म्हटलं जातं, कारण भाजपला एकदा पाठिंबा दिला तर दक्षिण राज्याच्या हातातून लोकसभा जाईल असं म्हटलं जातंय। उत्तर भारतातील खासदारांची संख्या वाढल्यानंतर फक्त उत्तर भारतातील खासदारांच्या संख्या बळावरच पंतप्रधान ठरू शकतो। तसंच भाजपाची गोष्ट एकदा ऐकल्यानंतर स्टॅलिन यांना कायम भाजपच्या गोष्टी ऐकाव्या लागतील। स्टॅलिन यांनी आता सत्ता मिळवली तरी त्यांना पुढच्या निवडणुकांमध्ये आणि भविष्यात याचा मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे स्टॅलिन सत्तेपासून दूर राहून पुन्हा पक्ष मजबूत करतील अशी चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।